तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉगमध्ये। तर आज आपल्याला यामध्ये मिरचीचा वाढ आणि यामध्ये मिरचीचं ग्रोथ कसे झालेलं आहे ते आपल्या रोपामध्ये आपण आज बघूया। म्हणजे कसा रिझल्ट भेटलेला आहे, काय आहे त्याचं सगळंपणे आपल्याला आज म्हणजे दाखवतो मी तुम्हाला आहे ना। तर मग आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भावानं हे आपलं म्हणजे रोपं पाहू शकता तुम्ही हे ना, कमीत कमी हे महिन्याचे बदल झालेले असतील तर भावानं हे पाहू शकता तुम्ही आपल्या मिरचीचं पौधा आहे ना। तर मग यामध्ये कसं ग्रोथ झालेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकतात यामध्ये आहे ना। तर मग आपल्याला मिरची कधी म्हणजे आपलं मिरचीचं हरिस्टिंग कधी करायचं ते पण मग सांगतो मी तुम्हाला, म्हणजे ब्लॉग आणणारच आहे तुम्हाला आहे ना। तर मग हे पाहू शकतात आपली मिरची आहे ना, त्या मिरचीमध्ये आपल्याला यामध्ये काय कामं केलं ते पण तुम्हाला मी पुढे दाखवलेलेच आहेत। मग त्यामध्ये एका स्क्रीन म्हणजे आपल्या साईटनं मी तुम्हाला ते व्हिडिओचं ऐकून देणार आहो भावानं, तुम्ही मग आपल्याला पाहू शकतात। मग आपण एवढं मेहनत करून राहिलं तरी भावानं आपल्याला कोणी सपोर्ट नाही करून राहिलं ते त्यामध्ये आपल्याला एवढं परेशानी येते की भावांना। तर मग ह्यामध्ये आपल्या शेतातलं म्हणजे हे तुम्ही पाहू शकतात। मग शेतं आहे ना, तर मग शेतं आपलं किती आहे ते तिथं दिसतात ना, ते बदामाचं झाड हे तुम्ही आपल्या ग्रोथिंग पाहू शकतात। म्हणजे आपल्या मिरचीचं ग्रोथिंग कसं आहे ते पण मी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा भावानं। यामध्ये कोणतं काय आहे ते पण मी तुम्हाला मग सांगतो। हे पाहू शकतात आपली मिरचीचं फुलं पण यायचं सुरुवात झालेलं आहे भावानं, तुम्ही पाहू शकता। मिरची बी काही ठिकाणी लागलेले आहे भावांना। मग त्याचं आपल्याला काय करावं लागते ते पण मग सांगतो मी तुम्हाला। यामध्ये आपण ना एक म्हणजे आपल्याला म्हणजे यामधलं की नाही तुम्हाला पूर्णपणे दाखवलं गेलं नाही भावांना, म्हणून आपल्याला पाऊस आहे म्हणून तुम्हाला पूर्ण ह्यामध्ये मेहनती दाखवलेली नाही भाव। ह्यामध्ये मग आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, फक्त यामध्ये फवारा मारायला आहे तो फक्त एक ड्रिंचिंगसाठी आणि हे अळी घातली की नाही त्या अळीच्यासाठी आणि एक दुसरं टॉनिक मारलं भावांना ह्यामध्ये हे ना। तर मग टॉनिक मारल्यानंतर हे आपलं ग्रोथिंग पाहू शकतात। मग ह्यामध्ये आपल्याला याची वापर करावा लागेल। मग आपले हे पानाचे हे छिद्र पडलेलं आहे ते अळी खातात नाही, त्यासाठी आपल्याला आज फवारायचं आहे। म्हणजे आपल्याला फवारणं झालेलं आहे भावांना, पण ह्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवून राहिलं की यामध्ये आता तुम्ही पाहू शकतात हे आता इकडे आहे ना, ते ग्रोथिंग कशी झालेलं आहे तर तुम्ही ते पण पाहू शकतात। मग यामध्ये नंतर मग मौचिंग आथरल्यानं ते म्हणजे आपल्याला ते झाड आहे ना ते जरासं ते कोंडून राहिलं, तर मग त्यासाठी आपल्याला त्यांचे सपोर्ट पाहिजे भावांना। मग हे पाहू शकतात आपली मिरची आहे ना, ते मिरचीचं ग्रोथिंग कसे झालेलं आहे ते पण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात। मग हे आपल्याला मिरची पण आपल्याला याची हार्वेस्टिंग कधी करणार ते पण मग सांगतो मी तुम्हाला। पण आता आपल्याला याची ग्रोथिंग आणि याची आवश्यकता आहे भावांना, म्हणजे आपल्या बाळासारखं त्यांना पाहायसाठी दिवस येईल आहे। मग हे पाहू शकता तुम्ही आपले मिरचीचं ग्रोथिंग आहे ना, तर मग मिरची किती एकदम हिरवगार पडदा झालेला आहे। तर मग आपल्या म्हणजे मिरचीमध्ये आपल्याला काय कामं केलं ते पण मग तुम्हाला दाखवलं नाही भावांना। म्हणजे आपल्या पाऊस तितकी होतं की भावानं मग काही दाखवायचं असं वाटून राहिलं, तर आपलं मोबाईल तेवढं खास नाही भावानं, वॉटरप्रूफ नाही भावानं, म्हणून आपल्याला ते सोबत नाही गेलं। मग हे पाहू शकतात आपली मिरची ते तिथे दिसतात ना, ते तिथून तर आता आपण उभा आहे त्याच्यावरून अजून पुढं मागे हे पाहू शकतात आपली मिरचीचं ग्रोथिंग। मग आपल्याला मिरची पूर्णपणे सगळ्या ठिकाणी एकसारखी झालेली आहे भावानं, तुम्ही पाहू शकतात। मग म्हणजे आपल्या ह्यामध्ये तुम्ही पाहू शकतात। मग त्यानंतर आपल्याला यामधलं पूर्ण कामं काय केलं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवलेलेच आहेत। मग त्याच्या एका साईडनं ते व्हिडिओ म्हणजे आपल्या एका डोक्यामध्ये विचार आला भावांना, हे झेंडूचं झाड पाहून मला आपल्या डोक्याला म्हणजे आपल्या मनामध्ये एक विचार आला की झेंडूचं झाड कशासाठी लावायचे ते पण मग सांगतो मी तुम्हाला हे ना। तर मग हे कशासाठी लावायचं असते भावांनो, म्हणजे आपले याले फूल येतात ना, ते फूल आहे ना ते मधुमक्खीसाठी लावा लागते भावांना। तर मग मधुमक्खी यामध्ये जास्ती यायला पाहिजे म्हणून ते झाडं लावा लागते भावांना, हे झेंडूचं फूल आहे ना। तर मग यामध्ये आपल्याला झेंडूचं फूल आवश्यकता आहे भावांना। मग त्यानंतर आपल्याला यामध्ये जे मधुमक्खी असते काय ते असतात की नाही, ते पूर्णपणे आपल्या ह्या मिरचीच्या बागामध्ये फिरेल पाहिजे, म्हणजे आपल्याला ते मिरचीसाठी आवश्यकता आहे म्हणून ते झेंडूचं फूल लावा लागते भावांना। मग त्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला काय करावं लागते ते पण मी तुम्हाला पूर्ण म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे की आपल्याला काय करावं लागते ते पण मी सांगणारच आहे तुम्हाला हे ना। तर मग यामध्ये तुम्ही आपल्याला थोडंफार तरी सपोर्ट करा, मग तुम्हाला मी सगळंचपणे मी दाखवणार आहे। काहून की आपल्या ब्लॉगमध्ये हे सगळं म्हणजे आपल्या शेताचंच पूर्ण मेहनती व्हिडिओ येणार आहे भावांना। मग तुम्ही आपल्यासाठी म्हणजे थोडंफार तरी मदत करा आपल्याला हे ना। तर मग यामध्ये तुम्ही आपल्या
म्हणजे आपली मिरचीचं ग्रोथिंग आणि यामध्ये आपली मिरची पूर्णपणे कशी झालेलं आहे, छान दिसतात ना भावांनो. मग त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे निंदन झालेलं आहे, तरी भावांनो यामध्ये अजून निंदन करायचं आहे. हे कशासाठी टाकलेलं आहे ते पण मग सांगतो मी तुम्हाला. ते पण आपल्या म्हणजे कामाचेच असते भावांनो. तर मग ते कायसाठी असतात ते आपल्या बैल आणि ते आहे त्यांच्यासाठी आहे ते आहे ना. तर मग त्यानंतर आपल्याला हे म्हणजे मी शेवटच्या टोकामध्ये यायला मग तुम्ही पाहू शकतात. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये पूर्णपणे कामं केलेलं आहे भावांनो. मग तुम्ही आपल्याला थोडंफार सपोर्ट करा आहे ना. तर मग ह्यामध्ये आपल्याला पूर्णपणे झालेलं आहे कामं. तर मग त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त आपल्याला मग फुहारा आणि शिपल्याचं कामं येईन भावांनो. तुम्ही पाहू शकतात आपलं ग्रोथिंग आहे ना. तर मिरचीचं एक झाड तुम्ही पाहू शकतात, यामध्ये रोपं कसं झालेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकतात यामध्ये आहे ना. तर मग त्यानंतर आपल्याला यामध्ये काय म्हणजे हे वातावरण बी किती खराब झालेलं आहे. आता पाऊस बी येवायची असं शक्यता येऊन राहिलं भावांनो. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरचीमध्ये म्हणजे आपल्याला आता पाणी सोडायचं कमी करायला पाहिजे मग भावांनो. मग त्या म्हणजे आपल्या पाऊसच सुरूच आहे म्हणून करायला लागते. हे पाहू शकतात आपले म्हणजे बारीक बारीक फुलं दिसतात ना तुम्हाला, पांढरं हे पाहू शकतात. मग मिरचीचे वाढ कशी झालेलं आहे ते पण तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा भावांनो. मग थोडंफार तरी आपल्याला सपोर्ट करा तुम्ही हे ना. तर मग हे आपल्या मिरचीचा पौधा पाहितले असतील ना मग तुम्ही हे ना. तर मग त्यानंतर आपल्याला यामध्ये आता काय कामं करायचं आहे ते पण मग तुम्हाला पुढं व्हिडिओ आणणार आहोत आम्ही ना. तर मग त्यानंतर तुम्हाला यामध्ये आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असतील तर ब्लॉगला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भावांनो हे ना. तर मग आपल्याला थोडंफार तरी तुम्ही सपोर्ट करा. मग आपल्याला काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर मग ते आपल्याला म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शेतासाठीच आपल्याला व्हिडिओ आणणार आहेस आहे ना. तर मग थोडे कोणी लोक असले तर तुम्ही लवकरच सपोर्ट करता भावांनो. आपल्याला मेहनतीसाठी एकतरी लाईक करा भावांनो. मग लाईक करून शेअर करा. पुढं काय आहे ते मग तुम्हाला सगळं पण दाखवणार आहे ना. तर मग हवा बी एवढं चालू आहे की लय भावांनो. मग आता हवानं आपल्याला एवढं खास मोबाईल नाही भावांनो, म्हणून आपल्याला ते एवढं हे म्हणजे आवाज कमी क्लिअर येत नाही. म्हणून तुम्हाला हे ग्रोथिंगसाठी हे सगळं आवश्यकता आहे भावांनो. मग ते तुम्ही करू शकतात. मग आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कधी नवीन असतील आणि आपल्या ब्लॉगमध्ये कधी तुम्ही व्हिडिओ फुल वॉच केले असतील तर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो भावांनो. मग आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत बाय भावांनो.